हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सायन्स क्लासेस. तर 10वीच्या सायन्स पार्ट फर्स्टचं आपण सेकंड चॅप्टर पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा अभ्यास करतोय. या सिरीजचा हा 7वा व्हिडिओ आहे. या मागच्या 6th व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चर बघितलंय. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या पुढच्या सगळ्या व्हिडिओसाठी आणि ह्या सगळ्या चॅप्टरसाठी बराचसा महत्त्वाचा आहे, कारण आजचा व्हिडिओ आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. तर आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय याच्या आधी बघा, आपण ही डायग्राम आता आपल्याला बोहरचं मॉडेल माहिती आहे. आपल्याला कल्पना आहे की बोहर या सायंटिस्टने एक ॲटॉमिक मॉडेल प्रपोज केलेलं आहे. त्याच्या मॉडेलनुसार ॲटमला सेंटरला एक न्यूक्लियस असतं आणि या न्यूक्लियस भोवती विशिष्ट अशा ऑर्बिट्समध्ये किंवा शेल्समध्ये काय फिरत असतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. बघा, दिस इज द ॲक्सेप्टेड मॉडेल ऑफ बोहर, म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरचं जे ॲक्सेप्टेड मॉडेल आहे नेल्स बोहरचं, ते हे मॉडेल आहे. या मॉडेलनुसार हा जो आहे मध्ये हे काय आहे, मध्ये ॲटमचं न्यूक्लियस असतं ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात प्लस न्यूट्रॉन्स पण असतात आणि त्याच्याभोवती ह्या ज्या ऑर्बिट्स असतात या ऑर्बिट्समध्ये किंवा आपण ज्याला शेल्सच म्हणणार, या शेल्समध्ये काय करत असतात, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत असतात. मग आता हे जे आहे ह्या शेल्समध्ये, तर आता नीट बघा, मग या शेल्समध्ये हे इलेक्ट्रॉन कसे पण ठेवलेले असतात का, की चला फर्स्ट शेलमध्ये 2 ठेवा, लास्ट शेलमध्ये 5 ठेवा, कसे पण ठेवा, म्हणजे इज देअर एनी पॅटर्न फॉर द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर नो. मग आता बघा, समजा म्हणजे देअर इज रँडम डिस्ट्रीब्युशन, की कुठेही आणि काहीही ठेवा, ओके. तर नाही, हे जे डिस्ट्रीब्युशन असतं इलेक्ट्रॉनचं हे डेफिनाइट असतं, म्हणजे देअर इज अ डेफिनाइट पॅटर्न or definite distribution of electrons around the different orbits in the nucleus, around the nucleus. This is called electronic configuration. महत्त्वाचं म्हणजे मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये देते त्याप्रमाणे ह्या व्हिडिओच्या शेवटी पण नोट्स असतील, त्यामुळे मी फळ्यावर काही प्रत्येक डिटेलमध्ये लिहित नाही आहे. नोट्स तुम्हाला शेवटी मिळतील. तुम्ही व्हिडिओ नीट ऐका, फक्त महत्त्वाचे पॉईंट आपल्या नोटबुक्समध्ये नोट करत जा, म्हणजे मग तुम्हाला लास्टला जे मी काय सांगते ते लगेच लक्षात येतं. तर मग आपण हे ॲक्सेप्टेड मॉडेल बघितलं आणि आपल्याला आता कल्पना आहे की वेगवेगळे असे डिस्क्रीट असे डिफरंट असे ऑर्बिट्स असतात किंवा शेल्स असतात. आता हे तुम्हाला महत्त्वाची मुद्दा मान्य आहे की शेललाच आपण ऑर्बिट म्हणतो आणि ॲक्च्युली ह्या काही अशा सरळ आपण आखलेल्या रेषा नसतात. दीज आर द एनर्जी लेवल्स. हे सगळ्यांना कल्पना पाहिजे याची की हे जे आहे ह्या एनर्जीच्या लेवल्स असतात वेगवेगळ्या, आणि प्रत्येक जे ऑर्बिट आहे हे ऑर्बिट्स जे असतात किंवा या ज्या शेल्स असतात यापुढे सबशेल्समध्ये डिवाइड होतात आणि जे सबशेल्स असतात यापुढे ऑर्बिटल्समध्ये डिवाइड होतात. हे प्रत्येकाने क्लिअर ठेवायचं, कारण काय होतं, आफ्टर 20 ॲटॉमिक नंबर 20 म्हणजे कॅल्शियम नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रास्टिकली चेंज होतात आणि मग मुलांना आपण जे आत्ता शिकतोय 10th स्टँडर्डपर्यंत ते अचानकपणे वेगळं वाटायला लागतं. त्यामुळे याची प्रत्येकाला कल्पना पाहिजे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे खूप जास्त प्रिन्सिपल्स असतात आणि या प्रिन्सिपलनुसार हे इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. आपल्याला वाटेल असं मनाने कारभार करता येत नाही. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे की ह्या ज्या शेल्स आहेत ॲक्च्युली दीज आर नॉट the lines, these are the energy levels, and these energy levels are again divided into subshells, and these subshells are again divided into orbitals. But this is not the part of our syllabus. हा आपल्या सिलेबसचा पार्ट नसल्यामुळे मी काय हे एवढ्या डिटेलमध्ये घेत नाही, पण तरी एखाद्यांना फारच जास्त असेल क्वेरीज असतील तर तुम्ही मे बी गुगल सर्च करू शकतात किंवा तसं मला कमेंटमध्ये कळवा. मग आपण हा पण टाईपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला मी शिकवेल. तर आता हे जे सबशेल्स किंवा आहे यापेक्षा आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे म्हणजे दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, डिस्ट्रीब्युशन किंवा अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आपल्या जे वर्गाला आहे, इट हॅज सम रूल्स. 2 सायंटिस्ट आहे, बोहर अँड बरी.
मग बोहर अँड बरीची जी स्कीम आहे या स्कीमनुसार काही सर्टन रूल्स असतात. हे जे रूल्स आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी फॉलो करावे लागतात आणि ह्या रूल्सनुसार इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात. तर मग आता आपण बोहर आणि बरीची जी स्कीम आहे ही स्कीम बघणार आहे. या स्कीममध्ये मोस्टली 3 मेजर रूल्स आहेत. हे रूल्स जर आपल्याला समजले तर मग पुढे काही आपल्याला प्रॉब्लेम राहत नाही. तर मग आपण रूल 1 बघू. रूल 1 काय सांगतो आपल्याला? रूल 1 इज अबाउट द मॅक्झिमम कपॅसिटी ऑफ द शेल. म्हणजे कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात याच्यासाठी एक रूल आहे. रूल काय? मॅक्झिमम किंवा मॅक्सिमम कपॅसिटी of a shell is calculated by 2 किंवा determined by a law 2n square. काय आहे फॉर्म्युला? 2n square where n is number of shell. What is n? n is a number of shell. म्हणजे आता आपण काउंट करू. शेल किती दिसतात मला? ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल, थर्ड शेल आणि फोर्थ शेल. काउंटिंग नेहमी इनर टू आउटर करायचं असतं कारण आधी सगळ्यात स्मॉलेस्ट शेल्स फिलअप होतात. मग शेल नंबर्स म्हणजे समजा n इज इक्वल टू 1. मग n इज इक्वल टू जर 1 असेल तर आपला फॉर्म्युला काय? 2n स्क्वेअर. मग 2 इंटू 1 स्क्वेअर म्हणजे काय येईल फॉर्म्युलामध्ये? 2 इंटू 1. मॅक्झिमम कपॅसिटी किती येईल? 2. If n is equal to 2, 2 into 2 square. 2 square means 4. 2 into 4, 8. बेचोक 8. n is equal to 3. 2 into 3 square. 3चा वर्ग. 2 गुणिले 9. 9 दुने 18. 9 2 जा 18. If n is equal to 4, 2 into 4 square is equal to 2 into 16. 32 अँड सो ऑन. बघा म्हणजे फर्स्ट शेलची मॅक्झिमम कपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे नॉट थर्ड जर इलेक्ट्रॉन आला तर इट कॅनॉट अकोमोडेट इन द फर्स्ट शेल. तिसरा इलेक्ट्रॉन फर्स्ट शेलमध्ये बसू शकत नाही. मग एखाद्या वेळेस रिझन येऊ शकतं की हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, हेलियम ॲटॉमिक नंबर 2, पण लिथियमकडे 3 आहे. मग लिथियमला 2 शेल आहे आणि हेलियमला 1च शेल आहे. का? बिकॉज हेलियम कंटेन्स ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. So it occupies in the first shell, but lithium contains 3 electrons and the maximum capacity of first shell is only 2 electrons. So the third electron is passed to the next subshell, that is second. आता या शेल्सला नेमिंग पण असतं. फर्स्ट शेलला काय म्हणतात? K, L, M, N and so on. मग K पासून नंबरिंग स्टार्ट होतं, नेमिंग स्टार्ट होतं. फर्स्ट शेल K शेल, K, L, M and N. मग K शेलची बघा मॅक्झिमम कपॅसिटी किती आहे K शेलची? तर K शेलची मॅक्झिमम कपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्स. L शेलची मॅक्झिमम कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन्स. M शेलची मॅक्झिमम कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्स आणि N शेलची मॅक्झिमम कपॅसिटी आहे 32 इलेक्ट्रॉन्स. मग रूल 1 प्रत्येकाला समजला. रूल 1 काय सांगतो आपल्याला? मॅक्झिमम कपॅसिटी ऑफ शेल इज डिटरमाइंड बाय फॉर्म्युला 2n स्क्वेअर. मग आता हे लक्षात आलंय. आता आपण रूल बघणार आहे. रूल 2. बघा रूल 3 काय आहे? इलेक्ट्रॉन्स आर फील्ड इन अ स्टेप वाईज मॅनर. म्हणजे लक्षात घ्या, जोपर्यंत अगोदरच्या शेल्स भरत नाही तोपर्यंत, म्हणजे इनर शेल्स जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉन्स आउटर शेल्समध्ये जात नाही. आता बघा बोहरने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स जे फिलिंग असतं इट डिपेंड्स ऑन एनर्जी लेवल्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स नेहमी लो एनर्जी लेवल्समध्ये फर्स्ट एंटर होतात. मग आता एनर्जी लेवल्स कशा डिपेंड करतील? तर एनर्जी लेवल डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द शेल किंवा ऑर्बिट. मग के शेलची साईज छोटी आहे, मग के शेलची एनर्जी मिनिमम आहे.
एल शेलची साईज त्याच्यापेक्षा जास्त आहे, मग एल शेलची एनर्जी त्याच्यापेक्षा जास्त, एम शेलची सगळं त्याच्यापेक्षा, आणि एन शेल हॅज हिअर द हायेस्ट और मॅक्सिमम एनर्जी. मग एनर्जी डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ अ शेल. मग काय सांगता बोर की जे इलेक्ट्रॉन्स असतात ते पहिल्यांदा इनर शेल्समध्ये भरले जातात आणि मग आउटर शेल्स काय होतात, फील होतात. हे नेहमी लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन्स आधी के शेलमध्ये जातील, के शेल कम्प्लिटली फील होईल, मग इलेक्ट्रॉन कुठे जातील, एल शेलमध्ये जातील, एल शेल कम्प्लिटली फील होईल, मग इलेक्ट्रॉन एम शेलमध्ये होईल, या शेल कम्प्लिटली फील्ड होतात आणि मग सोन पुढच्या शेल्स भरल्या जातात. मग हा झाला रूल नंबर 2. सॉरी, तर आता आपण रूल बघणार आहे 3. रूल 3 काय सांगतो आपल्याला, द मॅक्झिमम कपॅसिटी. नीट बघा, आता परत तेच शब्द येतील तुम्हाला असं वाटेल, पण मॅक्सिमम कपॅसिटी किंवा ऑफ आउटर मोस्ट ऑर्बिट, आपण ह्याचं सिक्वेन्स चेंज करून हे आपल्या लर्निंगला सोपं पडतं. द आउटर मोस्ट शेल किंवा आउटर मोस्ट ऑर्बिट कॅनॉट ॲकोमोडेट, ॲकोमोडेट म्हणजे भरून घेऊ शकत नाही, कॅनॉट ॲकोमोडेट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, याला ऑक्टेट रूल म्हणतात आणि याच्यावर आपल्याला एक रिझन आहे, त्यामुळे हे आपलं पाठच पाहिजे. कुठला रूल म्हणणार तुम्ही याला, ऑक्टेट रूल आहे हा, की मॅक्झिमम जो लास्ट ऑर्बिट असतं शेल, आउटर मोस्ट शेल म्हणतात कुठल्याही, समजा सोडियम असेल तर त्याचं सगळ्यात शेवटचं, तर सोडियम भोवती 3 असतील तर मग हा सोडियम आहे, तर फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. म्हणजे आउटर मोस्ट शेल आहे त्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसू शकत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची. आणि त्याच्या अगोदरची जी शेल असेल, म्हणजे ही जर आउटर मोस्ट असेल एन, तर त्याच्या अगोदर ही जी शेल आहे या शेलमध्ये 18 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसत नाही. हे रूल्स आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये मॅक्सिमम 8 आणि त्याच्या अगोदरची जी शेल असते त्याच्यात मॅक्सिमम 18, हे रूल आहेत. त्याच्यामुळे जरी एखाद्या शेलची, बघा याच्या पुढच्या शेलची कपॅसिटी कदाचित 50 इलेक्ट्रॉनची असेल, पण त्या शेलमध्ये 50 इलेक्ट्रॉन बसणार नाही. मॅक्सिमम कपॅसिटी जरी असेल तरी अजून पण काही प्रिन्सिपल्स असतात, पण ते आपल्या वर्गाला येत नाही. मग आउटर मोस्ट कपॅसिटीनुसार आउटर मोस्ट जे ऑर्बिट आहे त्याची मॅक्सिमम कपॅसिटी किंवा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात, 8 इलेक्ट्रॉन बसतात. याला कुठला रूल म्हणतात, ऑक्टेट रूल. मग आता तुम्हाला 3 रूल लक्षात आले असेल. समजा आपण आता इथे रूल 1 लिहिला, तर रूल 1 काय येतो, 2n², कपॅसिटी ऑफ मॅक्सिमम कपॅसिटी ऑफ अ शेल. काय येईल इथे, मॅक्सिमम कपॅसिटी ऑफ अ शेल. मग आपल्याला मॅक्सिमम कपॅसिटी माहिती आहे, के शेलची मॅक्सिमम कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन, एल शेलची मॅक्सिमम कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन, एम शेलची मॅक्सिमम कपॅसिटी 18 इलेक्ट्रॉन्स, एन शेलची मॅक्सिमम कपॅसिटी 32 इलेक्ट्रॉन्स. फिल इन द ब्लँक्ससाठी किंवा MCQसाठी हे क्वेश्चन्स अत्यंत महत्त्वाचे. यांच्या एनर्जी लेवल्स पण आपल्याला माहिती पाहिजे की के शेल हॅज द मिनिमम एनर्जी वाईल द एम शेल और एन शेल हॅज द मॅक्सिमम एनर्जी कम्पेअर्ड टू द के शेल. मग के शेलच्या कम्पेअरमध्ये एल, एम, एन यांच्या एनर्जी लेवल्स काय होत जातात, इन्क्रीज होत जातात. मग आता तुमचे 3ही रूल रिवाइज झाले की एक पहिल्या याच्यामध्ये 2n² नुसार काय होतात, शेलची कपॅसिटी ठरते. इलेक्ट्रॉन्स कसे अकोमोडेट होतात, फ्रॉम इनर टू आउटर, म्हणजे फर्स्ट इनर शेल्स फील होतात आणि त्याच्यानंतर बाहेरच्या शेल्स भरल्या जातात. दॅट इज इलेक्ट्रॉन्स आर फील्ड किंवा शेल्स आर फील्ड इन अ स्टेप वाईज मॅनर. शेल्स कशा जातात, मग आपण इथे शेल्स शब्द पण ऍड करू शकतो की शेल्स आर फील्ड इन अ स्टेप वाईज मॅनर. मग द आउटर मोस्ट ऑर्बिट कॅनॉट अकोमोडेट मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट रूल महत्वाचा आहे की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसत नाही. आता आपण एक्झाम्पल्स घेणार आहे आणि मग सगळ्या एलिमेंट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ. बघा आता आपण एक्झाम्पल घेणार आहे फ्लोरिन्स. फ्लोरीन याचा ॲटॉमिक नंबर येतो 9. ओके, मग फ्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघताना आपण बघू की ॲटॉमिक नंबर 9 म्हणून इलेक्ट्रॉन्स पण किती आहे फ्लोरीनकडे, 9. मग आता आपला रूल काय सांगतोय कपॅसिटीचा, के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 2 इलेक्ट्रॉन्स इन अ के शेल. एल शेलमध्ये आता किती उरले, 9 - 2 7 इलेक्ट्रॉन. आता एल शेलची कपॅसिटी 8 आहे म्हणून आता आपण हे स्टेप वाईज मॅनरमध्ये लिहिणार. स्टेप वाईज मॅनर म्हणजे मध्ये कसं, फर्स्ट के शेल भरायची 2,
नेक्स्ट शेलमध्ये किती 7 इलेक्ट्रॉन्स आणि ब्रॅकेट. मग फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे 2 7. कसं आलं कळालं सगळ्यांना. हे स्टेप वाईज आहे. तिसरा रूल फॉलो होतो का ऑक्टेट रूलचा तर येस देअर आर नो 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. ओके मग आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता आपण एक्झाम्पल घेणार आहोत निऑनचं. निऑन Z इज इक्वल टू 10. मग त्यामुळे काय होतं बघा के शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे निऑनकडे 10 इलेक्ट्रॉन्स. जो ॲटॉमिक नंबर असतो तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्या ॲटमकडे असतात. मग के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात मॅक्झिमम कपॅसिटीनुसार 2 इलेक्ट्रॉन्स इन के शेल. एल शेलमध्ये किती येतात 8 इलेक्ट्रॉन्स. मग कसं लिहिणार तुम्ही निऑनचं निऑन 2,8 ब्रॅकेट्स. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आलं 2 8. तुम्हाला हे लिहिता पण आलं पाहिजे की हा समजा निऑनचं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस भोवती फर्स्ट शेल असते के शेल. के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. आणि जी एल शेल आहे या एल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन्स. बघा हे आहे निऑनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर. असं पण आपल्याला काढता आलं पाहिजे. हा निऑनचा ॲटम आहे. निऑन ॲटम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8. आता नीट बघा इलेक्ट्रॉनिक इथे ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. ज्यामुळे ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात ते एलिमेंट स्टेबल असतात. कारण त्यामुळे त्यांची व्हॅलन्सी 0 येते. कारण ऑक्टेट रूल कंप्लीट होतो 8 इलेक्ट्रॉन्स असतात आणि यामुळे हा एक इनर्ट गॅस आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेणार आहे सोडियम Na. सोडियम ॲटॉमिक नंबर 11. त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत मग 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. के शेल पूर्ण होईल 2 इलेक्ट्रॉन्स. एल शेलमध्ये किती मॅक्सिमम कपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन. 8 + 2 10. मग इलेक्ट्रॉन ऑक्टेट रूलनुसार एम शेलमध्ये एंटर होईल 1. मग 2 8 1. स्टेप वाईज कसं लिहिणार 2 सोडियम 2,8,1 ब्रॅकेट कंप्लीट 2 8 1. तुम्हाला सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कळालं. आपण अजून एक एक्झाम्पल ह्या ग्रुपमधलं घेऊन टाकू. ते आहे क्लोरीनचं. क्लोरीन Z इज इक्वल टू 17. मग इलेक्ट्रॉन्स पण किती असतील त्याच्याकडे 17. मग आता नीट बघा के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात मॅक्झिमम 2. एल शेलमध्ये मॅक्झिमम 8. एम शेलमध्ये आता किती उडतात बघा 8 + 2 10. 17 मधून 10 17 मधून 10 गेले 7. एम शेलची कपॅसिटी किती झाली एम शेलची कपॅसिटी 18 आहे. मग इथे किती झाले 7. मग कसं लिहिणार तुम्ही 2 8 7 आणि ॲटमचं नाव काय क्लोरीन 2 8 7. अर्गॉनचं तर तुम्ही सहज काढू शकता कारण अर्गॉन 18 आहे. मग अर्गॉनमध्ये काय होईल 2 8 8. आता आपण याच्या पुढचं आणि सगळ्यात मोस्ट IMP एक्झाम्पल आहेत 2 ते बघणार आहे. आता इथे एक आहे कॅल्शियम. पहिला घेऊ आपण पोटॅशियम. Z इज इक्वल टू 19. इलेक्ट्रॉन्स पण किती असतील त्याच्याकडे 90. आता नीट बघा के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या 2. एल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील 8 आणि एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील त्याच्या 9. 8 + 2 10 10 + 1 9. हा झाला फर्स्ट रूल 2n² रूल. आपण शेलच्या कपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिल केले. आता शेल कशा फिल होतात स्टेप वाईज म्हणजे आपण कसं लिहिणार के एल एम ब्रॅकेट कंप्लीट पोटॅशियम 2 8 9. मग हे झालं पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण थर्ड रूल काय सांगतो द outermost orbit can accommodate only 8 electrons. outermost orbit मध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. That's why this electronic configuration is wrong. त्यामुळे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल रॉंग येईल. मग आपण आता काय लिहिणार कसं लिहिणार मग के 2 8 8 1. This is the right electronic configuration of potassium 2 8 8 1. Similarly आपण कॅल्शियमचं पण एक्झाम्पल बघू. कॅल्शियम Z इज इक्वल टू 20.
हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स देअर 20 इलेक्ट्रॉन्स. कॅल्शियमकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात 20. फर्स्ट शेल म्हणजे के शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स, एल शेलमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स यांच्या कॅपॅसिटी फिल झाल्या. एम शेलमध्ये मग किती बसतील परत एकदा तेच 10 इलेक्ट्रॉन्स का 8 + 2 10 + 10 20. मग काय येईल ते 2 8 10. पण आता तुम्हाला माझ्या मते माहिती आहे की दिस इज द wrong electronic configuration. Why wrong? Because this electronic configuration does not follow the third rule, that the maximum capacity of outermost shell is only 8 electrons. Outermost orbit can accommodate only 8 electrons. It does not follow the octet rule. Octet rule follow होत नाही. त्यामुळे कॅल्शियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल 2 8 8 2. This is the right electronic configuration of calcium and this is the right electronic configuration of potassium. हे लक्षातच ठेवायचं आहे कारण हे दोन एलिमेंट्स मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चुकण्याची शक्यता आहे. आता अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की हे जे एल शेल आहे, एम शेल म्हणजे थर्ड पिरियड जो असतो, या थर्ड पिरियडमध्ये फक्त 8 इलेक्ट्रॉन्स 8 एलिमेंट्स आहेत. बघा फर्स्ट पिरियड जो आहे त्याच्यामध्ये 2 एलिमेंट आहे हायड्रोजन आणि हेलियम. सेकंड पिरियडमध्ये किती आहे फ्रॉम लिथियम टू निऑन. आणि थर्ड पिरियडमध्ये सोडियम टू आर्गॉन. आता इथे बरोबर आहे 8ची कॅपॅसिटी आहे 8च एलिमेंट आहे, 2ची कॅपॅसिटी आहे 2च एलिमेंट आहे. इथे काय प्रॉब्लेम आहे की आर्गॉनची किंवा हे जी थर्ड शेल आहे इथे आर्गॉनपर्यंत म्हणजे फक्त 8च एलिमेंट बसतात, 9वा एलिमेंट या पिरियडमध्ये बसतच नाही. टोटल शेलची कॅपॅसिटी मात्र 18 आहे, म्हणजे आपण इथे 18 एलिमेंट इलेक्ट्रॉन लिहू शकतो. पण आपल्याला माहिती आहे की इथे दिस डज नॉट फॉलो द ऑक्टेट रूल. इथे ऑक्टेट रूल फॉलो होत नाहीये. का तर ऑक्टेट रूलनुसार आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन बसू शकत नाही. अँड ॲज इट डज नॉट फॉलो द ऑक्टेट रूल सो दो इट हॅव द कॅपॅसिटी ऑफ 18 इलेक्ट्रॉन, त्याची 18ची कॅपॅसिटी, पण तरी त्याच्यामध्ये एलिमेंट्स किती बसतात फक्त 8. मग आता इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय. आता आपण सगळ्या एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. बघा आपण लिहितोय प्रत्येकाचे. मग हायड्रोजन सिम्बॉल काय त्याचा H, ॲटॉमिक नंबर 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल फक्त 1 कारण त्याच्यामध्ये 1 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनच नाही आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. हेलियम ॲटॉमिक नंबर किती आहे हेलियमचा सिम्बॉल He 1 2 कारण के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फील होतात. बेरेलियम Be 3. तुम्ही हे असं फील करायचे म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण होतो. 2 1 के शेलमध्ये 2 तुम्ही इथे शेल लिहिल्या तरी चालतात म्हणजे तुमचं हे कम्प्लीट लक्षात येतं. L आणि M आपण M शेलपर्यंत कम्प्लीट बघू. 2 आणि इथे किती येतात 1. बोरॉन 4 के शेल पूर्णपणे 2. Next electron goes to the L shell, therefore 2 2. बोरॉन नंतर काय तो सॉरी लिथियम राहिलाय इथे लिथियम, बेरेलियम आणि बोरॉन. इथे लिथियम हवा होता. 5 2 3. कार्बन 6 2 4. नायट्रोजन 7 2 5. नायट्रोजन नंतर येतात ऑक्सिजन 2 6. फ्लोरीन 9 नंबरला 2 7. निऑन 2 10 नंबर्स नाही तो 2 8. सोडियम ॲटॉमिक नंबर 11 2 8 1. ऑक्टेट पूर्ण झालंय. एल शेल कम्प्लिटली फील्ड आहे 2 8 1. सोडियम नंतर मॅग्नेशियम 12 2 8 2. मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम 13 2 8 3. ॲल्युमिनियम नंतर सिलिकॉन 14 2 8 4. लक्षात घ्या असं व्यवस्थित लिहावं लागेल तुम्हाला म्हणजे या शेल्स किंवा हा जो अभ्यास असतो हा तुमचा काय होतो कम्प्लीट होतो. ॲल्युमिनियम सिलिकॉन झालाय. सिलिकॉन नंतर येईल फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन,
ऑर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. आपण त्यांचे ॲटॉमिक नंबर लिहू. फॉस्फरसचा 15, 16, 17, 18, 19, 20. शेल्स लिहा KLMN. इथे एन शेल पण लिहावी लागेल आपल्याला. बघा 2, 8, 5. 8 + 2 10, 10 + 5 15. 2, 8, 6. कपॅसिटीनुसार आपण इलेक्ट्रॉन्स फिल करतोय. 2, 8, 7. 2, 8, 8. आता याच्या पुढच्या दोनही एलिमेंट्स खूप महत्त्वाचे, कारण इथे इलेक्ट्रॉन ऑक्टेट रूल पुढे फॉलो होतात. म्हणून इथे इलेक्ट्रॉन ह्याच ऑक्टेटमध्ये न राहता हे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे अर्गॉनचं. त्याचप्रमाणे इथे बघा हे निऑनचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि हे हेलियमचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. इथे के शेल कम्प्लिटली फिल्ड होते, याला ड्युप्लेट म्हणतात. त्यामुळे हा एक इनर्ट गॅस आहे. निऑनमध्ये एल शेल कम्प्लीट होते प्लस ऑक्टेट कम्प्लीट आहे, त्यामुळे निऑन पण इनर्ट गॅस आहे. आणि अर्गॉनमध्ये पण लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आल्यामुळे तो स्टेबिलाइज झालेला आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट शेलमध्ये एंटर होतात आणि म्हणून 2, 8, 8, 1. आणि इथे काय येईल 2, 8, 8, 2. ओके. आता इथे बघा याच्या पुढे ट्रान्झिशन एलिमेंट्स चालू होतात. स्कॅन्डियम 21 एलिमेंट जो नंबर आहे. मग स्कॅन्डियम नंतर हे ट्रान्झिशन एलिमेंट्स असतात. इकडे एस ब्लॉक कम्प्लिटली मेटलचा असतो, पी ब्लॉक कम्प्लिटली नॉन मेटलचा असतो. मग मेटलमधून नॉन मेटलमध्ये हे एंटर करत असतात, ट्रान्झिट होत असतात. म्हणून हे सगळे ट्रान्झिशन एलिमेंट. शिवाय यांच्या ह्या 2 शेल्स इनकम्प्लीट आहेत. बघा या शेलमध्ये किती एलिमेंट पाहिजे होते, 18 इलेक्ट्रॉन भरतात, पण त्याच्याऐवजी इलेक्ट्रॉन नेक्स्ट शेलला एंटर झालेले आहेत. म्हणजे एन शेल भरायला, ही शेल पूर्ण भरायच्या आत इलेक्ट्रॉन नेक्स्ट लेवलला गेले. म्हणजे इथे 2, म्हणजे आता डी ब्लॉक स्टार्ट होतोय. डी ब्लॉक मध्ये याच्या पुढच्या एलिमेंटला, त्यामुळे डी ब्लॉक मध्ये इथे 9 एलिमेंट येऊ शकतात, 9 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. म्हणून हे पुढच्या जे लॉ आहे याला बरेचसे प्रिन्सिपल आणि रूल्स असतील. आपल्याला इथपर्यंत सिलेबसला योग्य आपण तेवढाच अभ्यास करणार. मग आता हे तुम्हाला लक्षात आलं. पण डी ब्लॉकला 2 शेल्स का इनकम्प्लीट असतात हे आपल्या लक्षात आलं आता, कारण इथे आता ह्या दोनही शेल आता ही शेल भरायला परत एकदा भरायला सुरुवात होईल. म्हणजे ही शेल भरेल, आता इलेक्ट्रॉन ह्या शेलमध्ये एंटर होईल. मग ही भरली की मग इलेक्ट्रॉन पुढच्या शेलमध्ये जातील. मग त्यामुळे डी ब्लॉकच्या एलिमेंट्समध्ये एकाच वेळेस किती शेल भरतात, 2 शेल रिकामे असतात. म्हणून काय लिहिलेलं आपण डी ब्लॉक मध्ये की 2 लास्ट ऑर्बिट्स आर इनकम्प्लीट. मग लास्ट 2 जे शेल्स आहेत त्या काय असतात, इनकम्प्लीट. सिमिलरली एफ ब्लॉक मध्ये अजून एक शेल एंटर होते, एफ शेल असतात त्या, म्हणजे 5व्या शेल्स एंटर होईल, 5वी 6वी, आणि तिथे एका पाठोपाठ एक 3 शेल्स रिकामे असतात. हळूहळू त्या काय जातात, भरल्या जातात. मग डिपेंड येते की सबशेल कुठली भरली जाते त्यानुसार ब्लॉक ठरतात. एस जर शेल भरत असतील, SPDF हे तुम्ही ब्लॉक शिकलेले आहेत. SPDF या सब शेल्स आहेत, म्हणजे ऑर्बिट मधले छोटे छोट्या शेल्स. मग या सब शेल पैकी जी शेल भरली जाईल, म्हणजे एस भरत असेल तर एस ब्लॉक मध्ये, पी भरत असेल तर पी ब्लॉक मध्ये, डी भरत असेल तर डी ब्लॉक मध्ये, आणि एफ भरत असेल तर एफ ब्लॉक मध्ये एलिमेंट्स काय होतात, डिवाइड होतात. मग आता आपण इथपर्यंत बघितले की हे 2 यात कुठलाही डी ब्लॉकचा एलिमेंट नाहीये. हे फक्त एस आणि पी ब्लॉक मधलेच एलिमेंट्स आपल्याला अभ्यासाला आहे. त्यामुळे इथे सगळीकडे एक तर एस शेल भरल्या जातात किंवा पी. इथे सगळीकडे बघा ह्या पी शेल्स भरल्या जातात, म्हणून यांना कुठले एलिमेंट म्हणतात, पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतात. मग आता इथपर्यंत तुम्हाला सगळाच टॉपिक समजलेला आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच आहे, पण ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं चेंज होतं तो आपण बघणार आहोत. ओके.